अभय, आज तू पुन्हा तुझ्या आईच्या घरी गेला होतास का? घरात येताच प्राजक्ताने थेट प्रश्न विचारला. अभयने आधी काहीतरी विचार केला आणि मग उत्तर दिले. प्राजक्ता, ती माझी आई आहे आणि सध्या वडिलांची तब्येत ठीक नसते, त्यामुळे आई नेहमी काळजीत असते. मी त्यांचा एकमेव आधार आहे. हे ऐकून प्राजक्ताला जरासुद्धा फरक पडत नव्हता. तिला तिच्या सासू-सासरे यांची जराही काळजी वाटत नव्हती. रागीट चेहरा करून प्राजक्ता म्हणाली, "मला हे सगळं माहिती नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की त्यांच्यापासून विभक्त होताना तू मला वचन दिले होतेस की तुझ्या घरच्यांशी तुला काही देणे-घेणे नाही." "हो, मला सगळं माहिती आहे." अभयला खूप राग येत होता. पण तरीही घरात काही त्रास होऊ नये, घरातील वातावरण बिघडू नये म्हणून तो स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, "हे बघ प्राजक्ता, माझ्या वडिलांच्या पेन्शनचे पुरेसे पैसे आहेत आणि तिकडे जाण्याचा प्रश्न आहे कारण माझ्याशिवाय त्यांच्यासाठी दुसरे कोण आहे. पप्पांची तब्येत पाहता त्यांची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे आणि मुलगा असल्याने माझेही काही कर्तव्य आहेतच की. आणि मुलगा असल्याने मी काही तरी त्यांच्यासाठी नक्कीच करू शकतो." आता अभय बराच वेळ प्राजक्ताला समजावत राहिला, पण तिने ते मान्य केले नाही. अभयला शपथ दिली की तो तिला विचारल्याशिवाय आई-वडिलांना भेटायला जाणार नाही किंवा काही करणार नाही. अभयला प्राजक्ताचा स्वभाव माहिती होता. तिला हवे तसे केले नाही तर तिला खूप राग येतो आणि मग ती डिप्रेशनमध्ये जाते आणि आत्महत्या करण्याचा विचारही ती करायची. त्यामुळे त्या भीतीपोटी अभयने ही अट मान्य केली. पण त्याचे मन नेहमी आई-वडिलांसाठी आसुसरले असायचे. त्याला अजूनही आठवते की त्याच्या वडिलांनी त्याला शिक्षण देण्यासाठी आणि त्याची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली होती. इतक्या प्रमाणात की त्यांनी आपल्या नातेवाईकांच्या दबावाला बळी न पडता व समाजाची पर्वा न करता अभयला त्याच्याच पसंतीच्या मुलीशी लग्न करण्याची सुद्धा परवानगी दिली होती. पण लग्नाच्या काहीच महिन्यानंतर प्राजक्ताचे भांडण झाले आणि मग तिने त्यांच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अभयच्या मनाची होणारी अवस्था बैचेनी पाहून अभयचे वडील एक दिवस अभयशी बोलले की, "बेटा, सून आमच्यावर खुश नसेल तर तू वेगळं हो आणि आमची काळजी करू नकोस." हे ऐकून अभय म्हणाला, "पप्पा, आता जेव्हा मी तुमची काळजी घ्यायची, तुम्हाला आधार द्यायचा, तेव्हा तुमची इच्छा आहे की मी तुम्हाला असहाय्य सोडून जावं, पण मी हे करू शकत नाही." तेव्हा अभयची आई म्हणाली, "बेटा, तुझे बरोबर आहे. तू तुझ्या बायकोला समजावलंस तर तीही हळूहळू सहमत होईल. तुलाही बरे वाटत नाहीये ना?" त्यावर अभयच्या वडिलांनी अभयच्या आईला गप्प केलं आणि म्हणाले, "तू कशी बोलतेस? ती नवीन युगाची आधुनिक मुलगी आहे. आजकाल प्रत्येकाला प्रायव्हसी हवी असते. जाऊ दे त्यांना. बेटा अभय, तू तुझ्या बायकोला जिथे घेऊन जायचं असेल तिथे घेऊन जा. आमची काळजी करू नकोस." असे तेव्हा वडील बोलले होते. हे अभयला आठवत तो गच्चीवर एकटा उभा राहून सगळा विचार करत होता. तेवढ्यात फोन वाजला. आईचा फोन होता. तिचा आवाज दबकत होता. "अभय, तुझ्या वडिलांना काय झाले ते माहीत नाही, पण त्यांची तब्येत अचानक बिघडलेली आहे. मी त्यांना घेऊन जातोय दवाखान्यात. तू सुद्धा लवकर ये." अभय म्हणाला, "आई, तू काळजी करू नकोस. मी लगेच पोहोचतो." एवढे बोलून अभय पटकन खाली आला आणि चप्पल घालायला लागला. प्राजक्ताने अभयला कुठेतरी जायला तयार होताना पाहिलं. "एवढ्या रात्री अभय कुठे जात आहे?" असं प्राजक्ताने विचारलं. तेव्हा अभय बोलला की, "प्राजक्ता, पप्पा खूप आजारी आहेत. मला जावं लागेल. आईने त्यांना दवाखान्यात नेलं आहे." त्यावर प्राजक्ता रागाने म्हणाली, "अभय, मी तुला सांगितलं होतं की तू त्यांना भेटायला जाणार नाहीस. ठीक आहे, तू जा, पण तू परत येशील तेव्हा तुला तुझी बायको जिवंत सापडणार नाही." अभयने तिच्यासमोर खूप विनवणी केली आणि म्हणाला, "प्राजक्ता, आज मला जाऊ दे. पप्पा बरे झाले की तुझ्या संमतीशिवाय मी त्यांना भेटायला कधीच जाणार नाही." पण प्राजक्ताचा राग शिगेला पोचलेला होता. ती ऐकायलाच तयार नव्हती. अभय एकीकडे त्याचे कर्तव्य त्याला हाक मारत होते, तर दुसरीकडे त्याचे प्रेम त्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखण्यासाठी मरायला देखील तयार होते. "प्राजक्ता, जर तुला मरायचे आहे तर मर. मी माझ्या वडिलांना या अवस्थेत सोडू शकत नाही." हा विचार अभयच्या मनात वारंवार येत होता, पण तो त्यासाठी तोंड उघडू शकत नव्हता. आणि रागाच्या भरात प्राजक्तानं खरंच काही चुकीचे केले तर? हा विचार करून तो गप्पच राहिला. नंतर पटकन त्याच्या मित्राला फोन केला आणि बोलू लागला, "मी कुठेतरी अडकलो आहे. माझे वडील हॉस्पिटलमध्ये आहेत. तू त्यांच्याकडे जा आणि तुला जे काही पैसे लागतील ते मला सांग, मी ते पाठवतो. पण कृपया दर तासाला मला फोन करून त्यांच्या तब्येतीची माहिती दे." हे ऐकून मित्र म्हणाला, "भाऊ, काळजी करू नकोस. मी आता पोहोचतो आणि पैशांची काळजी करू नकोस. मी सगळं सांभाळून घेईन."
अभयच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते, पण प्राजक्ता त्याची पर्वा न करता स्वयंपाकघरात कामाला लागली. अभय त्याच्या बेडरूममध्ये गेला आणि उशीत तोंड लपून रडत राहिला. काही वेळाने त्याने मित्राला फोन केला, पण फोन लागत नव्हता. तेव्हा अभय अधिकच बेचैन झाला आणि मग त्याला कळले की पप्पा कदाचित आयसीयूमध्ये असतील. फोन तेथेच बंद ठेवावा लागत असेल. हेच त्याला समजलं होतं की काही वेळाने प्राजक्ता आली आणि बेडच्या एका बाजूला तोंड करून झोपली. अभयने पुन्हा फोन केला, पण आताही फोन लागत नव्हता. अभयला आता खूप अस्वस्थ वाटत होते. हातपाय थंड पडत होते. तो स्वतःलाच शिव्या देत होता. त्याचे प्राजक्तावर प्रेम का होते आणि आजपर्यंत तो तिची आज्ञा का पाळत होता? तिने सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची त्याला पर्वा नसली तरीही प्रत्येक आग्रह त्याने पूर्ण केला होता. तेवढ्यात फोन वाजला. "काय झालं मित्रा? पप्पा कसे आहेत? तुझा फोन लागत नव्हता." मित्राचा फोन बघताच अभयने एका दमात सगळे प्रश्न विचारले. मित्र मोठ्या घाबरलेल्या अवस्थेत म्हणाला, "अभय, तुझी काळजी घे. तू हतबल झालास तर बाकीच्या कुटुंबाला कोण सांभाळणार? तू कुठेही असशील तेथून लवकर दवाखान्यात ये. काका आम्हा सर्वांना सोडून गेले आहेत." हे ऐकताच अभयच्या पायाखालची जमीन सरकली. काय झालं अचानक? मी कालच संध्याकाळी तर भेटलो होतो. शेवटच्या क्षणी तो त्यांच्या वडिलांसोबत असावा असे वाटले होते. तो जोरजोरात रडू लागला. त्याचा आवाज ऐकून प्राजक्ताला जाग आली. उठून विचारू लागली, "काय झालं अभय? का रडतो आहेस?" अभय तिच्याकडे रागातच पाहत म्हणाला, "सगळं संपलं. माझ्या वडिलांचेही आणि कदाचित तुझेही नाते माझ्यासोबतचे." एवढे बोलून तो खोलीतून निघून गेला. "अभय, अभय" असे ओरडत प्राजक्ता त्याच्या मागे धावली, पण ती काही बोलायच्या आधीच अभय तिथून निघून गेला होता. प्राजक्ताच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. अभय आता तिचा तिरस्कार करू लागेल की तिला सोडून देईल हा विचार करून ती रडत होती. मग दुसऱ्या दिवशी अभयच्या वडिलांच्या घरी सगळे नातेवाईक जमले होते. अभय एका कोपऱ्यात गप्प बसला होता. तेवढ्यात प्राजक्ता तिथे आली. तिने अभयला पाहिले, पण अभयला भान नसल्यासारखे वाटत होते. मग ती सासूला भेटली. ती रडायला लागली. तिचे रडणे ऐकून अभयने एकदा तिच्याकडे पाहिले आणि नजर फिरवली. अभयने जड अंतकरणाने वडिलांचा शेवटचा निरोप घेतला. आज वडिलांचे निधन होऊन 7 दिवस झाले होते. हे 7 दिवस प्राजक्ताही तेथेच राहिली होती, पण अभयने प्राजक्ताशी एकदाही बोलला नव्हता. पतीच्या 13व्या दिवशी अभयच्या आईने प्राजक्ता आणि अभयला एका खोलीत बोलावले. प्राजक्ताकडे पाहून अभय उठला आणि निघून जाऊ लागला. "बेटा माझे ऐक, मी सुनेला बोलायला बोलवले आहे. पण मला बोलायचे नाही आई. बाबांची आज्ञा पाळल्यावर मी वेगळा झालो, पण आता मी तुझ्यासोबतच राहीन. तू कितीही म्हणशील मी कुठेही जाणार नाही आणि तिला जिथे जायचंय तिथे जाऊ दे." हे ऐकून प्राजक्ता रडू लागली. सासू तिला शांत करत म्हणाली, "बेटा, तुझ्या वडिलांनी तुमच्या दोघांच्या नावावर 2 पत्र ठेवली आहेत. एक तुझ्यासाठी आणि एक तुझ्या बायकोसाठी." तेव्हा अभयने पटकन आईच्या हातून पत्र घेतलं. जणू वडिलांनी भेटण्याची संधीच त्याला मिळाली होती त्या पत्रातून. त्या पत्रात लिहिलं होतं की, "बेटा, मला माहीत आहे की सून आम्हा दोघांसोबत राहू इच्छित नाही, पण मला माहीत आहे की माझ्या गेल्यानंतर तू आईला कधीही एकटं सोडणार नाहीस. मला तुझ्याकडून एक वचन घ्यायचे आहे की यामुळे पुन्हा घरात कोणताही त्रास होऊ नये. अशी माझी इच्छा आहे की तू तुझ्या वडिलांची शेवटची इच्छा पूर्ण कर आणि तुझ्या बायकोसोबत जा. तुझ्या आईसाठी मी आधीच वृद्धाश्रमात व्यवस्था केलेली आहे. ती तेथे सुखाने राहील. कधीतरी तिला भेटायला जा. तुझे माझ्यावर प्रेम असेल तर माझी शेवटची इच्छा नक्कीच पूर्ण करशील." आणि इकडे प्राजक्ताने ही पत्र उघडले आणि त्यात लिहिले होतं की, "मुलगी, काळजी करू नकोस. माझा मुलगा भावनेने वाहून जातो. मला माहीत आहे तो मी गेल्यानंतर इथेच राहण्याचा हट्ट करेल, तुझ्याशी भांडणही करेल, पण काळजी करू नकोस. मी तुम्हा दोघांवरही प्रेम करतो." माझे पत्र वाचून तो तुझ्यासोबत जायला तयार होईल. माझे आशीर्वाद सदैव तुम्हा दोघांच्या पाठीशी असतील. पत्र वाचताच प्राजक्ता सासूच्या पाया पडली. "मला माफ करा. मी माझ्या देवांसारखे सासऱ्यांना त्यांच्या मुलापासून वेगळे केलं. मला याची शिक्षा झालीच पाहिजे. अभय मला घटस्फोट देऊ दे." तेव्हा सासू प्राजक्ताला उचलून घट्ट मिठी मारते आणि पुन्हा असे बोलण्यापासून सावध करते. "तुमच्या सासऱ्यांचे एकच स्वप्न होते की तुम्ही दोघांनी सुखाने राहावे." प्राजक्ता बोलते, "आई, आता मी नेहमीच तुमच्यासोबत असेन." अभयनेही रडून आईला मिठी मारली. "नाही आई, मी जिवंत असताना तू वृद्धाश्रमात जाणार नाहीस." आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.